अब तक जो आपने कहा, उनकी स्तुति की, उससे बड़ा और कोई मंगलाचरण नहीं होता, मैं समझता हूं ऐसे। फिर भी यदि गुरु के बारे में कहना ही है तो आचार्य श्री ने एक हाइकू लिखा है। आचार्य श्री कहते थे अथवा कहते हैं, गुरु ने मुझे प्रकट कर दिया, दिया दे दिया। गुरु ने मुझे प्रकट कर दिया, दिया दे दिया। अपने गुरु के विषय में उन्होंने लिखा, मैं कुछ नहीं था, लेकिन गुरु ने मुझे प्रकट कर दिया। दुनिया के सामने आचार्य विद्यासागर जी को आचार्य ज्ञान सागर जी ने लाया, न कि लाया दुनिया को प्रकाशित करने के लिए ज्ञान के प्रकाश रूप, दिया भी दे दिया, यानी दीपक भी दे दिया। एक ऐसे अलौकिक दीपक, भले ही उनके देह रूप से आज हमारे बीच वो नहीं है, लेकिन फिर भी उनकी जो अद्भुत छवि थी, जैसे अभी भैया जी ने बताया, उनके वाक्य थे, उनका ज्ञान था, उनकी जो चर्या थी, वो अभी भी लोगों के दिलों पर चिन्हित है, अंकित है। ऐसे हमारे आचार्य भगवान गुरुदेव विद्यासागर जी महाराज, जिनके बारे में जितना भी कहा जाए कम है। ज्यादा समय न लेते हुए, बहुत से वक्ताएं आज बोलने वाले हैं, मैं भैया जी से निवेदन करता हूं कि कोई उत्तर भारत की तरफ से है वो शुरुआत करे, तो हम फिर बाद में दक्षिण भारत की करेंगे। बंदना भैया जी, सभी के लिए सादर जय जिनेन्द्र। कि अमृत वर्षा होती हो उस आवाज की जय हो, कि अमृत वर्षा होती हो उस आवाज की जय हो, जिनशासन की जय हो, सर के ताज की जय हो। जिसने सबको ज्ञान दिया और वरदान दिया हमको, ऐसे गुरुवर विद्यासागर मुनिराज की जय हो, ऐसे गुरुवर विद्यासागर मुनिराज की जय हो। बोले संत श्रोमणी आचार्य गुरुवर श्री 108 विद्यासागर जी महामुनिराज जी की जय। मैं आचार्य श्री के कुछ संस्मरण को ना लेते हुए गुरु जी के लिए एक कविता सुनाना चाहती हूँ। चाहे नरी हो या नरिया अपार हो, कि चाहे नरी हो या नरिया अपारी हो, चाहे श्रावकों का घर परिवार हो, चाहे श्रावकों का घर परिवार हो, चाहे हो उजाला चाहे अंधकार हो, चाहे हो उजाला चाहे अंधकार हो, चाहे सागर का तट मझधार हो, चाहे पर्वतों का बोझिया पठार हो, चाहे तो विरोध में ये संसार हो, चाहे जिंदा रहे चाहे मर जाए हम, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम। विद्यासागर नाम यानी गुरु वंदना, गुरु वंदना हमारा धर्म है करना। विद्यासागर नाम यानी गुरु वंदना, गुरु वंदना हमारा धर्म है करना। भारत अखंड की है यही चेतना, भारत अखंड की है यही चेतना। गुरु चरणों में हम करें अर्चना, गुरु नाम यानी जिंदगी सवार दे। तू भी हुई कश्ती को जो फिर से तार दे, गुरु चरणों में करे वंदन नमन। चाहे जिंदा रहे चाहे मर जाए हम, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम। से विद्यासागर ये वर गाता है, धासे धर्म रथ के हमें बताता है। असी आईना है आगम के सार का,
आते आए ना है आगम के सार का, कासे सभी कष्ट मिटे संसार का, गासे गुरु के प्रति श्रद्धा अपार है, रासे होता रक्त में ये संचार है, माँ से होते मन के ये पाप है समन, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम। गुरु नाम ज्ञानी जो भव से ही तार दे, गुरु नाम ज्ञानी जो भव से ही तार दे, गुरु नाम ज्ञानी जो आगम का सार दे, गुरु नाम ज्ञानी जो आगम का सार दे, गुरु नाम में समाये सारे तीर्थ धाम, गुरु नाम में समाये सारे तीर्थ धाम, गुरु नाम से ही सूर्य भीते हिंदुस्तान, इसलिए गुरु महिमा को गाती हूँ, सारे जीवन भर का सारे यहाँ पाती हूँ, गुरु के प्रति है लागी ऐसी है लगन, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम, गाएंगे गाएंगे जय विद्यासागर हम। बोलिए संत शिरोमणि आचार्य गुरुवर्षेश्वर विद्यासागर जी महामुनि राज की जय, समस्त बीतरागी संतों की जय। मैं अपनी वाणी को यही विराम देना चाहूंगी। आदिम तीर्थंकर प्रभो आदिनाथ मुनिनाथ, आदि वेजी अगमद मिटे तुम पद में मम मात, चरण चरण आपके तारन तरन जाय, भवद जितक तत ले चलो करुणा कर जिनरा, करुणा कर जिनरा। आचार्य गुरु नाम गुरु श्री ज्ञानसागर मुनि महाराज की जय, आचार्य विद्यासागर मुनि महाराज की जय, आचार्य समय सागर मुनि महाराज की जय। ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿರ್ತ ಮಹಾರಾಜುಗಳ್ದ ಈ ಆ ಕಡೆ ಯಾರು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರು ಅವ್ರದನ್ನ ಅವ್ರ ಹೇಳ್ಕೊತ ಬರ್ತಿರ ಅವ್ರು. ಈಗಿನ ಕಲಿಯುಗದ ಪಂಚಮ ಕಾಲದ 25ನೇ ತೀರ್ಥಂಕರ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾಸಾಗರಗಳ ಒಬ್ಬರು ಇದಾರು. ಅಂತವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡೋದಾಯ್ತರ ಎಷ್ಟು ಪುಣ್ಯ ಭಾಗ್ಯ ಬೇಕು ಅನ್ನೋದ ಅವ್ರ ದರ್ಶನ ಆದ ನಂತರ ಗುರುತಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಗಿನವ್ರು ಹೇಳ್ತಿರು. ಅಂತ ನಮಗಿದ್ರಕ ಮನುಷ್ಯನಾಗ ಸಾರಿಗೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಅದು ಅಂತ ಹೇಳಿ ಹಂಗ ಅನ್ಕೋತ ನಮ್ದು ಕರ್ಮ ಉದಗಿತ್ತನ ನಮಗ್ ಲೌಕರ್ ಅವ್ರ ದರ್ಶನ ಆಗೋಲಾಗಿತ್ತು. 2011ರಲ್ಲಿ ನಮಗ್ ಡೊಂಗರಗಾಡದಾಗ ಅವ್ರ ದರ್ಶನ ಆಯ್ತು. ಅಲ್ಲಿಂದ ನಮಗ್ ತಿಳಿದ್ಕಿ ಮುನಿಗಳ ಚರ್ಯ ಹೆಂಗಿರ್ತೈತಿ, ಯಾ ನಮೂನಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದ ನಮಗ್ ತಿಳಿಕತನ. ನಾವು ಹಂಗ ಧರ್ಮದ ಜರ ಧರ್ಮದ ಬೆನ್ನತ್ತಿ ತಿರುಗಿ ನೋಡ್ಕೋತ ನಿಯಮ ಸಾರಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ನಮಗ್ ಸಿಕ್ತು. ನಿಯಮ ಸಾರಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ನಮಗ ಧರ್ಮದ ರುಚಿ ಹೆಚ್ಚು ಆಗ್ತಾ ನಾವು ಇದ್ರಕ ನಿಯಮ ಅವ್ರದಾಗ 2019ರಲ್ಲಿ ಪ್ರಿನಿತಾ ಜೀಜಿ ಮತ್ತೆ ನಿಖಿತಾ ಜೀಜಿ ಅವ್ರ ಸಂಘಟನವ ಬಾರಾಮತಿ ಅವ್ರ ಸಂಘಟನವ್ರಿಗೆ ಚತುರ್ಮಾಸದಾಗ 18 ದಿವಸ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀಗಳದ ಚತುರ್ಮಾಸ ನೇಮಾವರದಾಗ ನಿಂತ ನಾವ್ರ 6 ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವ್ರು ಭಾಳ ಭಾವನಾ ಮಾಡಿದ್ವು. ಆದ್ರ ನಮ್ದು ಕರ್ಮ ಉದಯದಿಂದ ನಮಗ 18 ದಿವಸದಾಗ ನಮ್ದ ಆಚಾರ್ಯ ಅವ್ರಕ್ಕೆ ನಮ್ದ ಯಾಗ್ಲಿ ನಮ್ಮ ಚೌಕದಾಗ ಹಂಗ ಮತ್ತ ನಾವ್ರ ತಿರುಗಿ ಬಂದು ಪರತ್ ನಮ್ಮ ಮಾರ್ಗ ಹೆಚ್ಚು ಉತ್ಸಾಹ ಬಂತು. ಪರತ್ ತಿರುಗಿ ನಾವು ಇದ್ರಕ ಡಿಸೆಂಬರ್ ಮತ್ತು ಜನವರಿ 2 ತಿಂಗಳದಾಗ ನಾವ್ರ ನಿತ್ ಅವ್ರಿಗೆ 6 ಕೊಡು ಭಾಗ್ಯ ನಮಗ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವ್ರು ಪರತ್ ಹೋಗಿ ನಿಂತ ನಾವ್ರ ಇದ್ರಕ ಅವ್ರಿಗೆ 6 ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಪೂರ್ಣ ನಮಗ್ ತಿಳಿದ್ಕಿ ಧರ್ಮದ ಜ್ಞಾನ ಅಂದ್ರ ಗುರುಗಳು ಹೆಂಗಿರ್ತೈತಿ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲಾ ತಿಳ್ಕೊಂಡ್ ನಾವ್ರ ಇದ್ರಕ ಪರತ್ ಶಿರ್ಪುರ್ಕ್ ಹೋಗಿ ಮತ್ ಚೌಕ ಹಚ್ಚಿ ಅಲ್ಲಿ 6 ಕೊಡು ಭಾಗ್ಯ ನಮಗ್ ಬಿ ಸಿಗಲಿ, ನಮಗ್ ಇದ್ರಕ ಪ್ರತಿ ಆಗು ಭಾವನಾ ಬರ್ತು. ಅಲ್ಲಿ ಇದ್ರಕ ನಾವು ರಚಿತ ಭಾವನಾ ಮಾಡಿದ್ವು. ಆಚಾರ್ಯಗಳು ನಮ್ಗ ವ್ರತ ಧಾರಣ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ನಮ್ಗ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ರು. ಅಲ್ಲಿಂದ ನಾವ ಪರತ್ ಬೋರ್ಗಾವ್ ಬಂದು ಇದನ್ನ ಬೋರ್ಗಾವ್ ಬಂದ ನಂತರ ನಮಗಿದ್ರಕ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀಗಳ ಶಿಷ್ಯಗಳು ಆರ್ಜವ್ ಸಾಗರ್ಗಳು ಶಿಷ್ಯ ಮಹಾನ್ ಸಾಗರ್ಗಳು ಅವ್ರ ಇದ್ರಕ ಬೋರ್ಗಾವ್ದಾಗ ಚತುರ್ಮಾಸದಾಗಿದ್ರು. ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ವ್ರತ ಆಗೋದ್ ತಗೊಂಡ್ ವ್ರತ ಧಾರಣ ಮಾಡಿದ್ವಾಗ ನಮ್ಗೆ 2 ತಿಂಗಳ ಒಳಗಂದ್ರ ನಮ್ಗೆ ಇದ್ರಕ ಪಿಂಚಿ ಸಿಕ್ಕಿತು. ಇಂಥ ಮತ್ತೆ ಆಚಾರ್ಯ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜಗಳದ ಆಶೀರ್ವಾದ ನಮಗ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡದು ನಮಗ್ ಸಿಕ್ಕೈತಿ, ನಮ್ಗ ಆಗಿ ಚರಿತ ಅಂತೇಳಿನವ್ರ ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ಬೇಕಾದಂತ ವಿಷಯ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯನಾಗ ಆಗೈತಿ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂಗ ನಾವ ಧರ್ಮ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಕೋತ ನಾವ್ರ ಹಿಂಗ ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತಾ ಇದ್ದೇವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು 2 ಮಾತ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. बचपन में लगभग 6-7 साल के रहे होंगे और वो जब वो अपने नाना के घर गए, अपने नानी के घर, मामा के घर जाते हैं, तो उस समय कहा जाता है कि
जो मामा थे उनके, विद्याधर के मामा, उन्होंने 7 गिलास बना करके विद्याधर के सामने रखे कि बेटा ये 7 गिलास हैं और तुमने पाठशाला में पढ़ा है ना कि 7 प्रकार के तत्व होते हैं। उन 7 प्रकार के तत्वों के ये 7 गिलास रखे हुए हैं और जल्दी से इनको सेवन कर लो, भोजन कर लो, फिर अपन लोग आगे खेलने चलेंगे। विद्याधर ने कहा कि जी मामा जी, पर मामा जी मुझे इतना बता दीजिए कि आपने ये 7 गिलास जो रखे हैं खाने के लिए मेरे, इनमें से आपने कहा है कि 7 तत्व के ये 7 गिलास हैं, आप मुझे ये बता दीजिए कि इन 7 में से जीव कौन सा है। तो मामा ने कहा कि बेटा जीव अजीब से तुम्हें क्या करना है, अपन को फटाफट खा लेना है, फिर खेलने नहीं चलना क्या। तो विद्याधर ने कहा कि अवश्य खेलने तो चलना ही है, पर मामा मुझे एक बार बता दो आप कौन सा है जीव, मुझे जानना है। मामा ने कहा बेटा तू फालतू टाइम क्यों खराब करता है, जल्दी से खा लो, फिर अपन लेट हो जाएंगे। तो विद्याधर ने कहा नहीं मामा बताना ही पड़ेगा। तो मामा ने पूछ लिया तू जानकर करेगा क्या। तो विद्याधर वो छोटी सी अवस्था में, जहां आज 40-50 साल के वृद्ध व्यक्ति भी जिस बात को नहीं समझ पा रहा, जीवन में उतार नहीं पा रहा है, उस छोटे से बालक ने समझ लिया था हमें क्या करना क्या नहीं करना चाहिए। तो विद्याधर ने कहा कि मामा जी मैं इसलिए पूछना चाहता हूँ, आपने कहा 7 तत्वों के 7 गिलास मैंने रखे हैं, मैं इसलिए पूछ रहा हूँ कि इनमें से जीव कौन सा है, क्योंकि पाठशाला में ये भी पढ़ाया गया है कि जीव कभी खाया नहीं जाता है। हम लोग अहिंसावादी हैं, हम महावीर के पुजारी हैं, हम भगवान महावीर स्वामी के चरणों के अनुगामी हैं, हम जीव को कैसे खा लेंगे। आपने कहा कि 7 तत्वों में तो जीव भी आता है, और जीव को हम कैसे खाएंगे। क्या छोटी सी बात देखिए आप कि व्यक्ति के जीवन में हर एक क्षण क्षण में, जिनके बचपन से ही दिव्यता भव्यता और एक अद्भुत कलाएं दिखती थी, चर्या और अहिंसा के पुजारी जो रहे थे, ऐसे गुरुदेव ने बचपन में ही 7 साल की उम्र, 5 साल की 6-7 साल की उम्र रही होगी, उस समय ये समझ लिया था कि हिंसा क्या होती, अहिंसा क्या होती है। तभी तो एक ऐसे प्रहरी बने जिन्होंने अहिंसा का नाम लेकर के महानत्व को और इस जैनत्व को गौरव महिमा मंडित किया है। किसी संत ने इतनी महान प्रभावना न कर सके जो आचार्य विद्यासागर जी करके गए। तो मैं पुनः आवाज दूंगा कि हमारे बीच में आचार्य गुरुवर विद्यासागर जी मुनि महाराज की जय हो। हे गुरुवर तारनहार तरन, चरण नमो मन वचन से, कोटि कोटि वंदन गुरुवर, अर्चन करो तव भक्ति से। विद्यासागर विशाल ज्ञाता, दिव्य ज्ञानी हो आगम के, अतएव जीव कल्याण हेतु, प्रसार करे जैनागम के। ध्यान योगी हो धर्म धुरंधर, सिद्धों से गुण गाते हो, पतित जनों को शरण देकर, मोक्ष मार्ग बतलाते हो। चित पुरुष चित चिंतामणि हो, चिदानंदमय दिखते हो, चिन्मय रूप के प्राप्ति हेतु, आत्मानंद को धाते हो। तेरे वाणी के चिंतन से, भव भव का रोग तो हरता है, पाप कर्म चक चूर चूर कर, चित चिन्मय हो जाता है। गुरु देशना मंगलदायी, साधक मुक्ति हो जाऊं, अमृत में वाणी को सुनकर, स्वभाव से ना हट पाऊं। हे गुरु आपकी सौम्य छवि से, शाश्वत शांति पहचानूं, चारित्र की ओर चरण बढ़ाकर, तुम जैसा मैं बन पाऊं। हे गुरु विरागी हितकारी, चरण शरण में आ जाऊं, बहु मुक्ति का मार्ग बताओ,
चितालय में चापाऊ पतित पावन तुम हो गुरुवर मैं तो पावन ज्ञानी देखो तव चरणों में आया बनना चाहूं स्वज्ञानी आशीष दो पद शीश नवाऊं मैं भी मुनिवर बन जाऊं विषय भोग के विभाव त्यागू निज आत्मा के गुण गाऊं। जय बोलो संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर जी मुनी महाराज की जय हो। चांगले आहेत त्यांच्या घरचे सगळे म्हणजे मुनी महाराज आणि आरिका झाले तेवढंच. नंतर 2004-05 ला कणी कुरुंदवाडला आले. कोण? नियमसागरजी महाराज. त्यावेळी आम्हाला खरं आचार्यश्रींचं म्हणजे त्यांच्या बोलण्यातून त्यांचं ओळख झालं. खरं म्हणजे आचार्यश्रींच्या बद्दल त्यांचं एवढं ऐकलं की कधी एकदा त्यांना म्हणजे आम्ही जाऊन म्हणजे प्रत्यक्षात दर्शन घेऊ असं व्हायला लागलं. पण ते काय म्हणजे लवकर आमच्या भाग्यात नव्हतं. 1 ते 1.5 महिन्यापर्यंत आमच्या आत 2004 ते 5 दरम्यान कणी शिबिर होतं नियमसागर महाराजांचं. मग त्यावेळी त्यांनी एवढं सम्यक्त्वाबद्दल सांगितलं. खरं म्हणजे आम्ही सगळ्या देवांना नमस्कार म्हणा, पद्मावतीची ओटी सगळं करत होतो. पण त्यांचं ऐकून त्यावेळी म्हणजे मिथ्यात्वाचा मी पण त्याग केले. आमच्या घरातले सासूबाई सुद्धा पद्मावतीची ओटी वगैरे भरणार, त्या पण म्हणजे भरायचं नाही म्हणाल्या. नरसोबाला म्हणजे नारळ फोडायचं नाही. एवढं म्हणजे आमच्या घराण्यात म्हणजे बदल झाला. त्याच्यानंतर आमच्यात ते सन्मती उगारे आहेत ना, त्या रोज स्वाध्याय घ्यायच्या 3 ते 4. मग रोज ते स्वाध्याय करून इतकं मनात बिंबवलं. आता कधी एकदा दर्शनचं दर्शन होत आहे. 2015ला बघा आम्ही नेमावरला चौका घेऊन गेलो. त्यावेळी आमच्या बरोबर त्या रुपाली दीदी बोरगावच्या, परत कविता दीदी, ही अश्विनी, या सगळ्या म्हणजे आमच्या बरोबर होत्या. आणि त्यांच्यामुळे कणी आमच्या चौक्यात कणी 9व्या दिवशी आचार्यश्री आले. त्यांच्यामुळं ना, सन्मतताईंच्यामुळं आणि त्यांच्यामुळे. तर आमचं काय म्हणजे भाग्य नव्हतं खरं म्हणजे. त्या आल्यावर एवढा आनंद झाला. आम्ही किती सांगू कोणाला, असं म्हणजे आनंदात गाऊ लागलो. पडगाण केलो आणि पडगाणच्या वेळी इतकी गर्दी होती. मला बाहेर ठेवले, सगळे आत गेले. मला आत सोडेना, मला रडायलाच आलं. मग मी एकदम म्हटले, म्हणजे मला हिंदी पण बोलता येत नव्हतं. मी म्हटलं मैं यहाँ चौका की हूँ. पण त्यांना खरं वाटलं नाही. मी म्हटलं आत अंदर जाऊ को पूछो. आत जाऊन विचारले. मग मला आत ठेवले. म्हणजे एक तरी मला 1-2 ग्रास घालायला मिळाले. ते झालं. त्याच्यानंतर कणी कुंडलपूरला पंचकल्याणची पूजा होती. त्यावेळी पण 8-10 दिवस आम्ही होतो तिथं. ते रोज फक्त खरं लांबूनच दर्शन व्हायचं. त्याच्यानंतर शिरपूरला गेलो, तिथं पण त्यांचं हे झालं. पण त्यांचं किती ज्ञान घ्यावं आणि त्यांचं हे किती ऐकावं, ते डोळ्याचं पारणं फेटायचंच नाही. त्यांच्याबद्दल केवढं सांगू तेवढं थोडंच आहे. त्यानंतर परत कुंडलपूर, त्यानंतर आम्ही शिखरजीला जाताना डोंगरगडला गेलो. ते दिवसभर आम्हाला त्यांचं म्हणजे सानिध्य मिळालं. ते शेवटचं झालं बघा. ते म्हणजे 2023ला. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे गेले. पण आम्हाला म्हणजे एवढं दुःख झालंय. ते अजून थोडं दिवस आम्हाला पाहिजे होतं असं वाटतंय. पण ते आमच्या भाग्यात पण नाही आहे. पण अनेक असे पण गुरु भेटू देत. पण त्यांचे शिष्य पण इतके चांगले आहेत की त्यांचं ऐकून म्हणजे आमचं थोडं मिथ्यात्व पण कमी झालंय. आम्हाला म्हणजे थोडं तरी पुण्य लागेल असं वाटतं. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते.